हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. वेड भाग 27. मैथिली आपल्याकडेच बघते हे बघून श्री सुद्धा उठून उभा राहिला. मैथिली सरांना ओळखते हे पाहून निनादला देखील आश्चर्य वाटलं. तो सुद्धा उठून उभा राहिला. तू ओळखतेस त्यांना? निनादने तिला प्रश्न केला. मैथिली स्तब्धपणे निनादकडे बघू लागली. असं का बघतेस? तू ओळखतेस का त्यांना? निनादने पुन्हा तिला प्रश्न केला. तिने होकारार्थी मान डोलवत हो म्हटलं. हॅलो, कशी आहेस? श्रीने जवळ येतच मैथिलीला विचारलं. भीतीने मैथिलीची बोलतीच बंद झाली होती. निनाद, तुझी बायको तर माझी कॉलेजमेट निघाली. श्री स्मित हास्य ओठ्यांवर आणतच निनादला म्हणाला. मला सुद्धा आत्ताच कळलंय. निनाद हसतच म्हणाला. सो आमच्या या हार्ड वर्कर सोबत लग्न करून कसं वाटतंय मिस मैथिली? श्रीने विचारलं तसं मैथिलीने निनादवर नजर फिरवली. खूप छान, मैथिलीने निर्विकारपणे उत्तर दिलं. आणि पुणे सोडून ही मुंबई कशी वाटतेय? श्रीने प्रतिप्रश्न केला. खूपच छान, मैथिली उत्तरली. बाय द वे, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. साई सुद्धा लग्न करतोय. श्रीच्या अशा बोलण्यावर मैथिली स्तब्धपणे त्याच्याकडे पाहू लागली. असं का बघतीये? साई आठवतोय ना, का विसरलीस त्याला? श्रीने क्रूर भाव चेहऱ्यावर आणतच तिला विचारलं. त्याला असं कसं काय विसरू शकते? दाटून आलेला कंठ आवंड्यासोबत गिळत थरथरणाऱ्या ओठातून शब्द बाहेर फेकतच ती म्हणाली. काही क्षण श्री तिच्याकडे बघतच राहील. तू साईला सुद्धा ओळखतेस? निनादने आश्चर्यचकित होतच मैथिलीला विचारलं. निनादच्या बोलण्यावरून निनाद साईला ओळखतोय हे कळताच मैथिलीला मोठा धक्का बसला. अचानकपणे श्वास सुद्धा तिचे वाढू लागले. तुम्ही पण ओळखता? घाबरतच तिने विचारलं. इथेच होता तो कामाला. निनाद उत्तरला. अधूनमधून इथे येईल तेव्हा भेट होईलच तुझी. तसं पण निनाद, तुला तो खूप मिस करतोय. आता थोड्या वेळापूर्वीच त्याने मला फोन केलेला. तुझ्याबद्दल विचारत होता. त्याने पाठवलेलं गिफ्ट आवडलं का हे विचारत होता. श्री निनादला म्हणाला. ऍक्च्युली मी ते गिफ्ट ओपन सुद्धा नाही करून पाहिलं. त्याला मी कॉल लावत होतो बट त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. निनाद म्हणाला. मे बी नेटवर्क इश्यू असेल. बट तुझी बायको मैथिली आहे हे बघून साई खूप शॉक होईल. बाय द वे, माझी कॉल मीटिंग आहे. मला जेवून निघावं लागेल. नाईस टू सी यू हिअर अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. श्री आपला उजवा हात मैथिली समोर धरतच म्हणाला. मैथिलीने निनादकडे पाहिले. निनादने इशाऱ्यानेच तिला हात मिळाव असं म्हटलं. थँक्यू. श्रीच्या नजरेत बघतच तिने म्हटलं. तो सुद्धा काही क्षण तिला बघण्यात हरवून गेलेला. तिच्यावरून नजर हटवत तो पुन्हा आपल्या टेबलवर जाऊन बसला. इथे निनाद आणि त्याच्या मित्रमंडळींच्या गप्पा सुरू होता. ती मात्र अधूनमधून श्रीकडे बघत असते. श्रीचे सुद्धा तसंच काहीसं असतं. एक वेगळीच घुसमट त्याची होऊ लागली होती. घेतलेले जेवण तसंच हातात ठेवून तो तिथून उठला आणि कॅन्टीन मधून बाहेर ओढला. निनाद, मी निघू? तुम्हाला पण काम असेल ना? मैथिलीने विचारलं. मी सोडतो तुला, निनाद म्हणाला. निनाद सोबतच ती तिथून जायला निघाली. जेवण छान झालेलं आणि आजचा मेन्यू तर एकदम परफेक्ट होता. मेथीची भाजी तर खूपच भारी झालेली. रात्रीच्या जेवणात सुद्धा असाच काहीसा मेन्यू असेल तर खूप आवडेल मला. पण तुला त्रास होणार नसेल तरच. हा, उगाच असं नको बोलूस, नवरा जास्तच कामाला लावतोय. निनाद मैथिलीची मस्करी करतच म्हणाला. मैथिली त्याच्या बोलण्यावर फक्त हसली. निनादने मुख्य प्रवेशद्वारापर्यंत तिला सोडलं. पोहोचल्यावर मला कॉल कर. निनाद तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतच म्हणाला. घरी लवकर या.
मला एकटीला थोडी भीती वाटते. त्यात नवीन घर मग तर जास्तच भीती वाटते. ती थोडं भावूक होतच म्हणाली. ओके राणी सरकार, आणि पुन्हा एकदा थँक्स, नीना तिला म्हणाला आणि तिथून थेट ऑफिसमध्ये शिरला. मैथिलीच्या डोक्यात श्रीबद्दल हजार प्रश्न निर्माण होऊ लागले. ते फोटो श्रीने तर, स्वतःलाच तिने प्रश्न केला. स्वतःची बॅग ती चाचपू लागली. अरे देवा, मोबाईल तर नीनातकडेच राहिला. स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतच ती म्हणाली, पुन्हा आत जायचं म्हणजे सिक्युरिटी रजिस्टरमध्ये एंट्री केल्याशिवाय सोडणार नाही. मनात येणारा विचार तिने झटकला आणि सरळ घरचा रस्ता धरला. रस्ता तुडवतच ती पुढे जाऊ लागली. डोक्यात जणू वादळ निर्माण झालं होतं. मनोमन नशिबाला दोष देण्याचं काम तिचं चालू असतं. तोच श्रीची कार तिच्या जवळ येऊन थांबली. मला बोलायचंय तुझ्यासोबत, प्लीज आत येऊन बस, खिडकीची काच खाली घेतच श्री म्हणाला. प्रश्नमंजुषेत थोडी गुरफटून जात एकटक ती श्रीकडे पाहू लागली. इथेच उभं राहून बोललेलं चालणार असेल तर मी बाहेर येतो, श्री म्हणाला. नकारार्थी मान डोलवत तिने त्याला नाही म्हटलं आणि सरळ आत जाऊन बसली. तिचा मोबाईल हातात घेऊन त्या गाडीपर्यंत आलेला निदान स्तब्धच झाला. धापा टाकतच तो त्या गाडीला तिथून जाताना पाहू लागला. सरांना कॉल मीटिंग होती, मग ते बाहेर का आले? नीनाने स्वतःलाच प्रश्न केला. डोक्यात मैथिलीबद्दल नको नको ते विचार आता घर करू लागले. आपण चुकीचा विचार करतोय हे त्याला कळत असतं, पण मैथिलीचं वागणंच त्याला तसं काही करायला भाग पाडतं. ऐक ना, मी घरी जातोय, तू प्लीज थोडं सांभाळून घे, एका कलिगला त्याने फोन करून कळवलं. टॅक्सी करून त्याने घर गाठलं. इथे श्रीच्या गाडीत एक वेगळीच शांतता होती. तो फ्रंट मिरर मधून मैथिलीची होणारी चुळबुळ बघत असतो. ड्रायव्हर गाडी द कॅफे जवळ घे, श्री म्हणाला. कॅफेमध्ये नको, असं त्याला बोलायचं धाडस तिचं होत नव्हतं. ओठांपर्यंत आलेले शब्द तिचे बाहेरच पडत नव्हते. धडधडणाऱ्या हृदयाला शांत करत तिने पुन्हा आपली नजर खाली ठेवली. पदरावर चिकटलेल्या नक्षीदार टिकल्या काढण्याचं काम तिचं चालू असतं. का साडी खराब करून घेतेस? श्री म्हणाला. तसं तिचे हात थांबले. त्याचा आवाज कानी पडताच हृदय सुद्धा धडधडू लागलं. भीतीने डोळ्यातून पाणी येऊ लागलं. तिच्या पदरावर पडणारे थेंब श्रीच्या नजरेतून सुटत नाही. तुला रडायला काय झालं? खिशातून रुमाल काढत त्याने तिच्या समोर धरतच तिला विचारलं. तिने नकारार्थी मान डोलवली, पण डोळ्यातून येणारं पाणी थांबायचं काहीच नाव घेत नव्हतं. रुमाल पकड बघू, श्री म्हणाला. नकारार्थी मान डोलवत तिने त्याच्या हातातून रुमाल घेण्यास नकार दिला. बॅग उघडत ती स्वतःचा रुमाल त्यात शोधू लागली, पण रुमाल बॅगेत सापडत नव्हता. प्लीज टेक इट, श्री पुन्हा म्हणाला. थरथरतच तिने त्याच्या हातून रुमाल काढून घेतला. जवळच असलेल्या कॅफेजवळ श्रीची गाडी थांबली. दोघेही गाडीतून बाहेर पडली. नीनाची टॅक्सी दोघांच्याही बाजूने गेली. त्यांना तो दुसला नाही, पण नीनाच्या नजरेतून ते दोघे काही सुटले नाही. तिथे जाऊन काहीच साध्य होणार नाही असा विचार करून नीनाने घरी जाऊन मैथिलीला याबाबत विचारणं पसंत केलं. शर्टाची 2 बटणं उघडत स्वतःला जाणवणारा अस्वस्थपणा त्याने दूर केला. कधी घरी पोहोचतोय आणि कधी मैथिली घरी येते असं त्याला झालं होतं. मैथिली श्री सोबत त्या कॅफेमध्ये शिरली. दोघेही एका टेबलवर समोरासमोर बसले. कॉफी? श्रीने तिला विचारलं. पाणी, तिने मान खाली ठेवतच त्याला म्हटलं. वेटरला सांगून त्याने तिच्यासाठी पाणी आणि 2 कॉफीची ऑर्डर दिली. दिलेली ऑर्डर येईपर्यंत डोक्याला हात लावून तो बसला. कुठून आणि कशी सुरुवात करायची हेच त्याला कळत नव्हतं. का असं केलंस? श्रीने थेट मुद्द्यातच हात घातला. मी काय केलंय? डोळ्यात पुन्हा पाणी आणतच तिने त्याला विचारलं. काय होईल पुढे? कळेलच पुढच्या भागात. धन्यवाद.